The northeast region of India has been infested with the insurgency for the very long time. Analyze the major reasons for the survival of armed insurgency in these regions. क्वेश्चन काय आहे? भारताचा ईशान्य भाग खूप काळापासून बंडखोरीने काय आलेला आहे? ग्रासलेला आहे. या प्रदेशात सशस्त्र बंडखोरी टिकून राहण्याची प्रमुख कारणे विश्लेषित करा. म्हणजे सिंपल भाषेमध्ये नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये जी काही तुमची बंडखोरी होती त्याचे असलेले काय स्पष्ट करायचे लेकरांनो? कारणे. फक्त इथपर्यंत थांबायचं का? उपाय पण सांगा. कारण की शेवटी अल्टिमेटली तुमच्याकडनं अपेक्षित काय आहे एक्झामिनरला? की तुम्ही उपाय पण सांगणार. उपाय म्हणजे मनाची नाही, गव्हर्नमेंटने जे इनिशिएटिव्ह घेतलेले आहे त्याचे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने लोकस फोकस तर सगळ्याच माहित आहे की आपल्याला ईशान्य भागामधील बंडखोरी सांगायची आणि त्याच्या संदर्भामध्ये प्रमुख कारणे आणि सोबतच त्याच्यासोबतचे असलेले आपल्याला उपाययोजना द्यायच्या आहेत. प्रस्तावना काय ते बघून घेऊ. ईशान्य भाग विशेषतः सांगायचं सांस्कृतिक दृष्ट्या वैविध्यपूर्ण प्रदेश आहे. दीर्घ काळापासून जटिल वांशिक ओळख असेल, अधिक स्वायत्ता किंवा वेगळेपणाच्या राजकीय आकांक्षा किंवा ऐतिहासिक दुर्लक्ष यामुळे तिथं काय वाढत चाललेले आहे? बंडखोरी वाढत चालली. हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. डायरेक्ट लिहायचं नाही ईशान्य भाग एकदम त्या प्रकारचा असलेला बंडखोरीने विभागलेला आहे, बंडखोरी खूप आहे, काही कामाचा नाही आहे, अशा प्रकारचं असलेलं स्टेटमेंट डोंट पास इट. तुम्हाला हे पटवून द्यावं लागल की का बरं अशा प्रकारचा नॉर्थ ईस्ट रिजन मध्येच अशा गोष्टी होत आहे. महाराष्ट्रात का बरं नाही बंडखोरी? राजकारणामध्ये असेल तो भाग वेगळा, परंतु अशा प्रकारे बंडखोरी करणारे टोळी आहे का महाराष्ट्रामध्ये? तामिळनाडूमध्ये खूप क्वचितच आहे. परंतु बंडखोरी करणारे आणि आम्हाला सेपरेट स्टेटहुड मागणारे असे फक्त तुम्हाला कुठं दिसत आहे? नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये दिसत आहे. मग अशा वेळेस त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये का बरं? तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सांस्कृतिक दृष्ट्या कसं आहे? वैविध्यपूर्ण आहे, जटिल वंशिक ओळख आहे, अधिक स्वायत्ताची अपेक्षा आहे, त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये मोठमोठ्या अपेक्षा आणि आकांक्षा आहे आणि ऐतिहासिक दुर्लक्षता झाली आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तिथं काय वाढत चाललेलं आहे? बंडखोरी. स्पष्ट करा. म्हणजे तुम्हाला इंट्रो देता वेळेस तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात. डेटा जर असेल तुमच्याकडं की रिसेंटली बंडखोरीची असलेल्या कृतीमुळं त्या नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये एवढ्या लोकांची बळी गेलेली आहे आणि त्याच्या मागचं कारण सांस्कृतिक दृष्ट्या दुर्लक्षित असलेला भाग आणि सोबतच तिथं आर्थिकदृष्ट्या मागासलेलापणा हा त्याची कारणे असून इथं बंडखोरीला अजून बळकटी भेटते असं तुम्ही तिथं लिहू शकतात. मग अशा पद्धतीने तुम्ही हे लिहा. या चळवळीचे अस्तित्व एकाच घटकामुळे नाही तर भौगोलिक, सामाजिक, राजकीय, विकासात्मक आणि बाह्य प्रभावांच्या संघामुळे होताना आपल्याला दिसून येते. तुम्ही हे पण इंट्रोडक्शन देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला 3 डायमेन्शन मी तुम्हाला या इंट्रोडक्शन मध्ये दिलेले आहे. आलं लक्षात? हे मग इथं उत्तर लिहू शकतात. लिहा. मग क्वेश्चन परत दाखवतोय. क्वेश्चनला व्यवस्थित समजून घ्या. खूप सिंपल क्वेश्चन आहे. सिंपल होता, खूप बेसिक क्वेश्चन होता. स्ट्रक्चर कसं बघणार? कारणे आणि उपक्रम. सिंपल आहे. काय आहे बघा. जसं की यांनी बरोबर लिहिलं, तू पण मस्त लिहिलंयस, व्यवस्थित मांडणी केलेली. फक्त मांडणी करता वेळेस बुलेट पॉइंट हायलाइट करायचे. जर उदाहरण देता येत असेल तर उदाहरण द्यायचे. तू पण उदाहरण दिलं, व्यवस्थित वाटले, परफेक्ट आहे. बघा, वांशिक विविधता आणि काय आहे? ओळखची संघर्ष, ज्याला आपण आयडेंटिफिकेशन कॉन्फ्लिक्ट्स म्हणतो त्याला. साहजिकच आहे नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये काय चालू आहे? ह्याच गोष्टी चालू आहे ना. म्हणजे आता जर आपण बघायला गेलं तर तो नॉर्थ ईस्टचा काय त्याचं नाव त्या व्यक्तीचं त्याला मारून टाकलं अक्षरशः. त्याच्या स्पाइन मध्ये हे केलं ना, दिल्लीला का कुठेतरी त्या प्रकारचं. का? कारण की ही सपोज टू बी कन्सिडर ॲज ही इज बिलॉंग फ्रॉम द चायना असं म्हटलं गेलेलं आहे. तू चायनीज ही आहे. मग एवढं भयंकर परिस्थिती आता त्या प्रकारची आहे की तिथलची आयडेंटिटी फेशियल म्हणजे आपल्याकडं डिस्क्रिमिनेशन होतंय. जातीच्या आधारावर आपल्याकडे भेदभाव होत होता, पण आता याच्या पुढे कसा व्हायला लागलेला आहे? फेशियल डिस्क्रिमिनेशन व्हायला लागलेला आहे. त्याला आपण दुसरा शब्द म्हणतो रेशियल डिस्क्रिमिनेशन. वंशक स्वरूपामध्ये आता भेदभावांची पातळी पराकाष्ठाला गेलेली आहे. आणि विशेषतः कोणत्या रिजन सोबत? नॉर्थ ईस्ट रिजन सोबत. आता लिंग्विस्टिक पण एका प्रकारे काय होतंय? आपण भेदभाव करतोय. भाषेच्या आधारावर पण काय करायला लागलो? आपण भेदभाव करायला लागलेलो आहे. मग अशा वेळेस नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी जास्त आहे. मग बंडखोरी का वाढलेली आहे? कारण की तेच कारण आहे की तुम्ही त्या स्वरूपाच्या लोकांना आपलंसं आहे आपण कधी म्हणत नाही. म्हणजे इवन दो त्या अक्षरशः त्या मुलाला म्हटलं होतं की
तो भारताचा नाहीच आहे, भारताचा नाहीच आहे. इतकी भयंकर परिस्थिती आहे तिथलच्या लोकांची. मग ते लोकांना आपण आपलंसं मानत नाहीये तर साहजिकच आहे ते भारतामध्ये ज्या काही गोष्टी रूल्स अँड लॉ आहे ते फॉलो करतील का? बिलकुल करणार नाहीये. परिणाम स्वरूप वांशिक विविधता आणि ओळखांची काय आहे, संघर्षता निर्माण झालेली आहे. दुसरी काय आहे, अविकसितता आणि आर्थिक वंचितता. सांगायची गरज आहे का? नाही. नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये डेव्हलपमेंट आहे का? टाटानी किंवा अंबानीनी किंवा अदानीनी तिथं काही पॉवर प्लांट्स वगैरे अशी इस्टॅब्लिश केले का? नाहीये. त्याच्या मागचा जिओग्राफी आहे तो तो भाग वेगळा, परंतु बेसिक डेव्हलपमेंट्स पण नाही ना. रोड कनेक्टिव्हिटी नाहीये, हॉस्पिटल नाहीये, कॉलेजेस नाहीये. मग अशा वेळेस त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ऑटोमॅटिकली काय होणार आहे, प्रादेशिक विषमता ही बघितल्या जाणार आहे. परिणाम स्वरूप हे सगळं आहे. सच्छिद्र सीमा आणि बाह्य पाठिंबा. आपल्या सगळ्या बॉर्डर पोरस बॉर्डर आहे. मी आता सांगितलं ना की आपल्याकडे जास्तीत जास्त बाहेरून तिथं काय केल्या जातात, हल्ले केल्या जातात. आणि हे जेव्हा हल्ले केल्या जातात तर त्यावेळेस बाहेरून पाठिंबा असतो. म्यानमार असेल, वरतून कोण आहे, चीन आहे. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होतात. खालून कोण आहे, बांगलादेश आहे. अशा विविध प्रकारच्या माध्यमातून इथं काय केल्या जाणार आहे, तिथं त्या गोष्टीचं असलेलं घुसखोरीपणा वाढणार आहे. सांगा तिथं कारण. त्याच्यानंतर भौगोलिक आव्हाने. कालच आपण चर्चा केली होती, जिओग्राफिकल टेरेन्स आहे, डोंगराळ भाग आहे, पावसाचं प्रमाण जास्त आहे, हायेस्ट फॉरेस्ट एरिया आहे, डेन्स फॉरेस्ट आहे तिथं. परिणाम स्वरूप तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीला काय भेटणार आहे, वाव भेटणार आहे. दुसरं काय आहे, प्रशासनातील तफावत, गव्हर्नन्स लॅक्युना त्याला म्हणल्या जाते. गव्हर्नमेंट जातच नाही ना तिथं. गव्हर्नन्सच्या असलेल्या कोणत्याच गोष्टी प्रोव्हाइड होत नाहीये ना. साधं राशनचं दुकान व्यवस्थित आहे ना, त्या प्रकारचं कोणत्या गोष्टीची उपलब्धता आहे. सगळं टुरिझमवरच आहे त्यांचं डिपेंड. जे काही जी काही इकॉनॉमिकल ते डेव्हलपमेंट करता येते. इट शोज दॅट की इनकॅपेबिलिटी एवढी वाढलेली आहे नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम्स ही प्रॉब्लेम्स आहे. समझ में आ रहा है बच्चों? तो कसा प्रॉब्लेम आहे, कायदेशीर प्रॉब्लेम आहे. मिसयूज ऑफ द अपस्पा जो ऍक्ट आहे ना त्याचा मिसयूज, तो कायदेशीर प्रॉब्लेम आहे. हे आपण जनरली बोलतोय. हे जनरली काय लिहायचं, याच्यामध्ये जर तुम्हाला असं विचारलं की लिगलाइज प्रॉब्लेम काय आहे, गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम काय आहे, तर तुम्ही लिहू शकतात. किंवा तुम्ही याच्यामध्ये पण टाकू शकतात प्रशासनातील तफावत, की त्याच्यामध्ये अपस्पा कायद्याचा असलेला मिसयूज वाढलेला आहे, तेही तुम्ही टाकू शकतात. काही नाही प्रॉब्लेम. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, एकटेपणा आणि दुर्लक्षितपणा. सांगायची गरज आहे का? नाही. ते असं म्हटलं जातं की 7 सिस्टर्स एका साईडला आणि इंडिया वेगळा. आणि तू जे स्टेटमेंट लिहिलंस ना, की स्टेटमेंट काय वाच परत एकदा, भारत हा वेगळं आहे, इथूनच तू निगेटिव्हिटी चालू केली. त्या भारताचाच भाग आहे पण सांस्कृतिक दृष्ट्या त्यांचा वेगळेपणा आहे असं लिहायला अपेक्षित होतं. त्या स्टेटमेंटने काय दिसलं, तू स्वतः म्हणतो ते कसे वेगळे. असं करायचं नाही. याच्याने काय होतं की समोरच्याला कळतं की अरे यार याच्या मनातच काय आहे, वेगळेपणा. असं नाही करायचं. विदर्भाच्या बाबतीमध्ये पण लिहायचं नाही बरं, तुम्ही तिकडचे जरी असले तरी. हा, कारण की हे होतं तसं. आणि असं बिलकुल लिहायचं नाही. कारण काय होतं की समोरच्याला वाटतं की यार याला थोडं सेपरेटेड मुवमेंट्सला काय करतोय, त्या प्रकारचा प्रॉब्लेम्स क्रिएट करतोय. समजतंय का? हे बेसिक काय आहे, त्याची प्रमुख कारणे आहे. याच्यामध्ये खूप खूप असे मायन्यूट कारण आहे, भरपूर कारणे. पण आपल्याला त्यांनी कसे विचारलेले, प्रमुख कारणे हे तुम्हाला लिहायचे आहे. त्याच्यानंतर सरकारचे नवीन नवीन उपक्रम. शांतता करार केलेले आपण, राजकीय काय केलेले आहे, संवाद वाढवलेले. मग विविध प्रकारचे असलेले आसाम अकॉर्ड तुम्ही उदाहरण देऊ शकतात. आसाम कराराच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी करतोय. आता सध्या मणिपूरमध्ये मोदी साहेब जाऊन आले. शांततेचा त्याच्या पहिले काय होऊन गेलेला आहे, करार होऊन गेलेला आहे. मिझो फ्रंट सोबत पण आपल्या भारत सरकारने करार केलेला आहे. करार लिहिलेला राजकीय संवाद लिहा. उदाहरणं देता येत असेल तर उदाहरणं द्या. त्याच्यानंतर ऑपरेशन काय आहे, सनराईज. व्हेरी व्हेरी IMP ऑपरेशन काय करतोय आपण, सनराईज करतोय. सनराईज कुठं, येस, अरुणाचल प्रदेश विशेषतः. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहे. सोबतच आर्थिक विकासाने काय वाढवतोय आपण, कनेक्टिव्हिटी वाढवतोय. जसं की आपल्याकडं म्यानमारमधून आपल्याकडं साऊथ ईस्ट मध्ये जर जायचं असेल, यस, कलादान प्रोजेक्ट. व्हेरी गुड बेटा, बहुत बढिया. त्या पद्धतीचं कलादान प्रोजेक्टचं उदाहरण तुम्ही लिहा. मल्टीमोडल प्रोजेक्ट्स आपण त्याच्याकडे केलेला आहे म्यानमार सोबत. येस, ॲब्सोल्युटली. मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर काय लिहा, समग्र विकास, सबका साथ. अशा पद्धतीचा समग्र विकास पण आपण तिथं प्रस्थापित करायचा प्रयत्न करतो. आणि लास्टला काय आहे, तांत्रिक उपाय.
विविध प्रकारे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट करून टेक्नॉलॉजिकल ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. एकदम सिंपल आहे. त्यामुळे जास्त त्याला स्ट्रेस करत नका बसू. उपक्रम लिहायचे आणि पुढे निघायचं. आता लास्टला काय असणार आहे? निष्कर्ष. निष्कर्षामध्ये फक्त लक्ष ठेवायचं की आपल्याला असे पॉइंट्स टाकायचे की जे आपल्याला शो करताय कशाच्या संदर्भामध्ये, इन फ्युचरिस्टिक असलेल्या गोष्टीमध्ये काय काय केल्या जाणार आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की बंडखोरी आणि त्या संदर्भामध्ये असलेली सामाजिक आर्थिक विषमता आणि बाह्य घटकांचा असलेला पाठिंबा हा कंटिन्युअसली तिथं आहे. मग वे फॉरवर्ड मध्ये असं लिहायचंय की भारत सरकार सध्या ह्या बंडखोरीला कमी करण्यासाठी, सप्रेस करण्यासाठी संवाद आणि समग्रता म्हणजे इंटिग्रिटी आणि तुमचं डायलॉग्स ह्या दोन गोष्टीवर काय करते? फोकस करते. का? बंडखोरी करणाऱ्या लोकांना तुम्ही शस्त्रास्त्रांनी एक वेळेस दाबू शकतात, पण त्यांच्या विचारसरणीमध्ये बदल करू शकतात का? नाही. म्हणून त्यांच्या विचारसरणीमध्ये बदल व्हावा याच्यासाठी आपण काय करतोय? संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना आपण आश्वासित करतोय की यापुढे भारत सरकार तुमच्या सोबत सदैव राहणार आहे. मग अशा प्रकारचं असलेलं तुमच्या उत्तरामध्ये अपेक्षित आहे की संवाद, समग्रता आणि त्या प्रकारे त्यांना विश्वासात घेणं हा त्याच्या मागे काय आहे? मूलभूत गरज आहे. मग अशा वेळेस तुम्ही त्यांच्यामध्ये राजकीय संवाद, आर्थिक सक्षमीकरण, सुधारित प्रशासन, सांस्कृतिकता, अलगवाद ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही काय करशाल? प्रमोट करशाल. आलं लक्षात? एकदम सिंपल क्वेश्चन होता. मी तर म्हणतो की हा क्वेश्चन तुम्हाला तर चांगल्याच पद्धतीने लिहिता आला पाहिजे होता. ठीक आहे, चलायचं पुढं. चलो आगे निकल.